नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज यवतमाळ जिल्हा. आपण जाणार आहोत प्राचार्य डॉक्टर माननीय उदय नावलेकर साहेब यांची मुलाखत घेण्याकरिता आलेलो आहोत. माननीय नार्वेकर साहेब आबासाहेब पार्वेकर कॉलेजचे प्राचार्य व पार्वेकर विद्यामंदिरचे सचिव आहेत, तसेच नामांकित प्रमा रुईकर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांचे 6 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी 7 डॉक्युमेंटरी फिल्म्स तयार केल्या आहेत. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. रोटरी फाउंडेशन अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार मिळाला आहे. तसेच अमेरिका कॅनडा शैक्षणिक दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली होती. तर जाऊयात आपण. नमस्कार सर. नमस्कार. प्राचार्य म्हणून आपण कधी रुजू झाला? मी 2004 ला यवतमाळला आबासाहेब पार्वेकर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून वयाच्या 34व्या वर्षी रुजू झालो. त्यापूर्वी 11 वर्ष उमरखेडच्या गावंडे महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून होतो. आता मला 22 वर्षाचा अनुभव आहे आणि ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस यंगेस्ट प्रिन्सिपल नवीन नॉर्मप्रमाणे माझी कमी वयात प्राचार्य होण्याचा एक अनुभव आहे मला. आपले पुस्तक सुद्धा आपण लिखाण केलं होतं. याची सुरुवात आपण कधी सुरुवात केली? पुस्तक आपले प्रकाश 6 पुस्तके आपली प्रकाशित झाली आहे. हा, माझा पीएचडीचा थिसिस प्रकाशित झाला. त्याच्याशिवाय अकॅडमिक जेवढे काही विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे पुस्तकं 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तर ते मी या सर्व्हिसमध्ये असतानाच लिहिलेले आहे. आपण रुईकर ट्रस्टचं पण काम सांभाळत आहे. हे आपल्याला कसं शक्य होतं एवढं मोठे सगळे सांभाळूया? हा योग असतो कधी कधी. मी इथे रुजू झाल्यानंतर मला प्रमा रुईकर ट्रस्टचे जे पदाधिकारी होते त्यांनी विचारणा केली आणि लवकरच मला तिथे अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. रुईकर ट्रस्ट अतिशय विदर्भातला एखाद्या मोठ्या ट्रस्ट पैकी एक आहे. त्या ट्रस्टची 4,500 एकर जमीन आहे, शाळा आहे, महाविद्यालय आहे आणि गणपती मंदिर, जिनातली गणपती मंदिर धामणगाव रोडला आहे, तर ते पण त्याच परिक्षेत्रात येतं. आणि ट्रस्ट सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक अशा सगळ्या याच्यात काम करतं. आता सध्या कशाचं कार्य सामाजिक म्हणजे नेमकं कोणी याच्यावर ते सामाजिक म्हणून मागच्या 2 वर्षापासून आम्ही सामाजिक पुरस्कार 51,000 रुपयाचा यवतमाळ कार्यक्षेत्रात करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देत असतो. आणि आर्थिक मदत कोणाला पेशंट्स आहेत किंवा आणखी कोणाला तर फीच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांना किंवा याच्यात. आणि फिजिओथेरपी सेंटर सुरू केलेलं आहे आम्ही. गणपती मंदिरात मोफत चष्मे वाटप, हे पण सामाजिक, आर्थिक, आरोग्य अशा विषयात अशा सगळ्या सेवा सुरू असतात. आपली अमेरिकेसाठी पण निवड झाली होती दौऱ्यासाठी. ही कोणी वर्ष झाली सर? हे 2000 ला ग्रुप स्टडी एक्सचेंज नावाची प्रोफेशनल जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ओव्हरसीज प्रॅक्टिस कशी चालते हे बघायला मिळावं म्हणून रोटरी फाउंडेशन तर्फे ही स्कीम होती. त्यात विदर्भातून विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातून माझी एकट्याची आतापर्यंत निवड झाली. याचा पूर्ण खर्च रोटरी फाउंडेशन करतं, म्हणजे पूर्ण फ्लाईटचा, राहण्याचा खर्च. 1 महिना हा एक अकॅडमिक टूर असतो. आधी कॅनडाची झाली सर का अमेरिका? 15 दिवस अमेरिकेत, 15 दिवस कॅनडामध्ये आणि नंतर मी 1 महिना माझ्या स्वतःच्या आवडीनुसार फिरलो. डॉक्युमेंटरी फिल्म्स हे कशावर आहे, म्हणजे कसं? डॉक्युमेंटरी फिल्मचे विषय वेगवेगळे आहेत. म्हणजे लता मंगेशकरवर एक 42 मिनिटाची आहे, नंतर हिटलरवर आहे, इलॉन मस्कवर केलेली आहे. मोनालिसा फिल्म विषयी बऱ्याच जणांना आकर्षण असतं, त्याच्याविषयी आहे. वाघावर आहे, टिपेश्वर मधील टायगर्स या विषय. आजकाल मुलं पुस्तक वाचन कमी करतात, तर त्यामुळे ते जर मोबाईलकडे वळले तर मग मोबाईल मध्ये त्यांना काही आपण सिलेबसच्या शिवाय काही देता येईल का अशा उद्देशाने ही सुरुवात झालेली होती. आता एक नवीन गुलजारवर तयार करतोय. आपली सुरुवात म्हणजे गावंडे कॉलेज पासून झाली होती का? हा, गावंडे कॉलेजला मी 93 ला जॉईन झालो प्राध्यापक म्हणून आणि इथे 2004 ला प्राचार्य म्हणून रुजू झालो. जवळपास 11 वर्ष उमरखेड कॉलेजला आणि 22 वर्ष इथे. 22 वर्ष होऊन गेल्यात. या ट्रस्ट मध्ये आपण सचिव म्हणून पण कमिटीवर, बॉडीवर. हा, योगायोगाने मला अण्णासाहेब पार्वेकरांनी, अरुणभाई पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सचिव होण्याची संधी दिली. आता अजून उपक्रम का आपल्या रुईकर ट्रस्टच्या माध्यमातून आता काय आहे? हे आम्ही रुईकर ट्रस्ट तर्फे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे होतात त्यावेळेस शेतकऱ्यांना विशेषतः बारामती वगैरे या परिसरात चांगली शेती कशी आहे हे बघता यावं म्हणून एक त्यांचा शैक्षणिक टूर, ऍग्रिकल्चर टूर म्हणता येईल, तर तो केला. त्याचा पूर्ण खर्च ट्रस्टने केला होता. किती लोकांची शेतकऱ्यांची निवड वगैरे? त्यांच्या मुलाखती वगैरे झालेल्या होत्या. त्यांचा त्या मुलाखतीनुसार टीम वाईज त्यांचं सिलेक्शन केलं होतं आणि तो एक चांगला. नंतर आम्ही पंजाबमध्ये पण पाठवणार होतो. जसं आपल्याकडे गव्हाचं पीक कमी झालेलं आहे, ते कसं वाढवावं, म्हणजे पंजाबमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. हा, तर कसं एक
शेतकऱ्यांचे जे काही प्रशिक्षण होतात ते यवतमाळातच होतात. फील्ड व्हिजिट व्हावी या उद्देशाने आम्ही तो आयोजित केलेला होता. आणि हे गणपती मंदिरात सुद्धा जे कार्य अध्यक्ष म्हणून आपण सांभाळता ते म्हणजे धार्मिक याच्यात हा धार्मिक मी तर पूर्वी नास्तिक होतो. वैष्णोदेवीला आम्ही सायकलने गेलो होतो काश्मीरला तर श्रीनगरला जाता आलं नाही, पण वैष्णोदेवीपर्यंत आम्ही जाऊ शकलो होतो, पण मी मंदिरात गेलो नव्हतो. मी पूर्ण सायकल सायकलने गेलो. यवतमाळचीच घाटंजी ते श्रीनगर असा तो सायकल टूर होता. अरे बापरे, किती 4 दिवसाचा? जण घाटंजीचे आणि एक यवतमाळचा, असा 43 दिवसाचा हा टूर होता. तर त्यावेळेस मी नास्तिक होतो. नंतर मग परिवर्तन होत गेलं. अनुभव जसे येतात, वय जसं वाढतं, तसं एक परिवर्तन होतं आणि योगायोगाने मग ट्रस्ट मध्ये उजव्या सोंडेचा प्रसिद्ध जिनातला गणपती, तर ते मंदिर पण तिथे असल्यामुळे मग त्याचा जीर्णोद्धार करायचा एकदा विचार मनात आला. सगळ्या ट्रस्टींनी मान्यता दिली आणि तो झाला. त्यामुळे आता तिथे दर चतुर्थीला भक्तिगीतांचा कार्यक्रम, लोकल आर्टिस्टला प्रमोशन करणं हाही उद्देश असतो. सत्यसाई पट्टपूर्ती त्यांच्या पण आपण त्यांना पण हे करतात. हा, मी सगळ्याच गुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भैरजी महाराज, रविशंकर, सत्यसाई बाबा, शंकर महाराज, म्हणजे अशा अनेक गुरूंना भेटलो, राजेश्वर माऊली वगैरे, या सगळ्यांना भेटून काय हा आध्यात्मिक प्रवास कसा असायला पाहिजे किंवा हे खरंच आहे का हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळेसही मी पूर्णपणे नास्तिकच होतो, पण एक मिशन सारखं मी या सगळ्या संतांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. हे भेट होण्याच्या आधी नास्तिक, भेट झाल्यानंतर तुम्ही नास्तिक झाला का? हा, मी असं ग्रॅज्युअली होत असतात, जसे जसे अनुभव येतात तसे तसे होतात. मला सत्यसाईंचा एक भाव खूप आवडला की सेवाभाव. म्हणजे बाकी रविशंकरांचा आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, त्यांचे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, त्यांची फी आहे, पण सत्यसाईंनी जे 3 हॉस्पिटल सुरू केलेले आहेत किंवा त्याचा अनेक दिवसापासून जेवढे काही प्रोजेक्ट्स आहेत ते हो. एकही रुपया न आकारता घेतात हो. आणि अनेक डॉक्टर्स त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण सेवा. करतात. मला असं वाटतं हेच मिरॅकल खूप मोठं आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये सेवाभाव निर्माण करणं हेच मिरॅकल सत्यसाईबाबांच्या बाबतीत मला जाणवलं. बाकी मग अजून तुम्हाला धार्मिक सत्यसाईच्या बाजूने काय अनुभव काय आला? नाही, सत्यसाईबाबांचं दर्शन होणंही कठीण होतं, पण माझं पत्र त्यांनी घेतलं. माझ्या पत्रामध्ये पण हाच विषय होता की बा हे मला महाविद्यालय चांगलं करायचं. या महाविद्यालयात चालवताना मला खूप आर्थिक अडचणी होत्या, पण कालांतराने ते सगळ्या प्रश्नाला उत्तर मिळत गेलं. आमच्या या महाविद्यालयाचा विद्यार्थी IAS पण झाला, IPL खेळला, इंटरनॅशनल गोलकीपर म्हणून त्याला अवॉर्ड मिळाला, मेरिटमध्ये आले विद्यार्थी. हे सगळं यश मला असं वाटतं की महत्वाचं आहे आणि त्यासाठी आमच्या मॅनेजमेंटचा, आमच्या स्टाफचं सगळ्यांचं योगदान आहे. आता मग साहित्य क्षेत्रात लिखाणाचं कार्य, आता कोणतं पुस्तक वगैरे काही आहे का? प्रोजेक्ट चालू आहे का लिखाण वगैरे काही? हा, पुस्तक आता मी थोडंसं आध्यात्मिक याच्याविषयी, मला असं वाटतं की विवेकानंदांचं स्वप्न पूर्ण झालं नाही की त्यांना गीता, वेद समजून सांगायचे होते. तर संतांची स्वप्न का बरं अपूर्ण राहतात हा मला प्रश्नच आहे. मला असं वाटतं की माझा पुढचा एक प्रोजेक्ट हा राहील की सर्वसामान्यांना गीता कठीण आहे, वेद कठीण आहे असं वाटूच नाही. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही वेद बघितले आहेत का? नाही. मग आपल्या इतक्या आयुष्यात आपण वेद बघितले पण नाही, मग वेद कठीण आहे म्हणून आपण टाळतो, हे व्हायला नाही पाहिजे. वेद किंवा गीतेमध्ये असं कठीण काय आहे, न समजण्यासारखं काय? आणि जे कालबाह्य आहे ते कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. ज्या 2026 मध्ये जगण्यासाठी उपयुक्त आहेत तेवढ्याच मला सांगायला आवडेल माझ्या पुस्तकातून. तो माझा पुढचा प्रोजेक्ट राहील की आध्यात्मिक जेवढं काही आहे जे युजफुल आहे तर ते सर्वसामान्य, म्हणजे अगदी 5-6 वर्षाच्या मुलालाही समजेलच. बरं, जसं तुम्ही इंग्रजी भाषेवर PhD केली, तर या विषयावर सुद्धा PhD करण्याचा आपला काही मानस आहे का भविष्यात? नाही, PhD नाही. माझ्या सासूबाईंची इच्छा होती की मी डिलीट करावं आणि गीता वगैरे असा विषय घेऊन करावं, पण मला असं तेवढा आकर्षक विषय वाटला नाही किंवा मला तो वेळ मिळाला नाही. किंवा हा, जे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये कोणतीही भाषा महत्वाची नाहीये, पण ते डिलीट करण्याचं स्वप्न राहिलं होतं. मी मध्यंतरी असा विचार केला होता की या सगळ्या कामामधून सुट्टी मिळत नाही म्हणून 6 महिन्याची सुट्टी घेतली होती आणि तो एक प्रोजेक्ट करण्याचा एक सासूबाईंचं स्वप्न म्हणून. पण मग कालांतराने मला ते शक्य झालं नाही. मी ती सुट्टी रद्द केली आणि तो प्रोजेक्टही रद्द केला. पुढे जर वेळ मिळाला तर नक्की करायला आवडेल. PhD कोणी वर्षी केली सर आपण इंग्रजी भाषेमध्ये? मी 2002 ला सबमिट केलं, 2004 ला मला अवॉर्ड झाली आणि लगेच मी प्राचार्य. अवॉर्ड कोणते मिळाले सर आपल्याला? मला अवॉर्ड खूप जास्त अवॉर्डच्या मागे लागलो नाही, अवॉर्ड महत्वाचे नाहीये, पण हा रोटरी फाउंडेशनचा जो पुरस्कार, शैक्षणिक पुरस्कार मिळाला हा सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय होता आणि विद्यापीठाने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार. मला असं वाटतं हे 2 पुरस्कार पुरेसे आहेत माझ्यासाठी. आणि शैक्षणिक क्षेत्रात
काम करावं असं मला 11व्या वर्गात असताना जाणवलं की मी चांगला शिक्षक होणार आहे, उत्कृष्ट शिक्षक होणार आहे. मी त्यावेळेस तर हेही म्हणालो होतो की मला मी शेवटच्या टप्प्यात कुलगुरू होईल असं माझ्या वडिलांना सांगितलं. वडील हसले होते आणि त्यांना असं वाटत होतं की 11वीच्या मुलाला काय कळतं. म्हणून मी सायन्ससाठी माझा जन्मच नाहीये. मला आर्ट्स घ्यायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे. आणि शिक्षक होण्यासाठी त्यावेळेस ग्लॅमर नव्हतं. पण आज प्राध्यापक होण्यासाठी ग्लॅमर आहे, पगार खूप चांगले आहे. त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही शिकलात सगळ्या गोष्टी. पण ते सगळेच जण करत असतात, असं काही वेगळं काही केलं अशातला भाग नाहीये. पाण्यात पडलं की प्रत्येक जण पोहतो धडपड. आणि ज्याला पोहता येतं तेच पाण्यात पडतात असाही एक अनुभव आहे. आणि मासोळीला काही पोहायचं कसं शिकवावं लागत नाही, ते जन्मजातच असतं. तर हा संघर्ष वगैरे हा सगळ्यांच्या तुमच्याही आयुष्यात असेलच, तो माझ्या आयुष्यात होता. विशेष काही नाही. सरांशी जाणून घेऊन खूप आनंद झाला, गप्पा आपल्या झाल्या. आता सरांना मला शासनाला सनातन साथीच्या माध्यमातून विनंती करायची आहे की सरांचं कार्य एवढं आहे की त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहे. प्राचार्य म्हणजे अमरावती गाडगेबा युनिव्हर्सिटी प्राचार्य उत्कृष्ट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर त्यांना शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विषयक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशीच माझी सनातन साथीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती राहील. त्याबद्दल